थोडा एक दिवस तसा उशीर झाला, पण प्रत्येक अधिवेशन संपल्यावर या अधिवेशनात काय काय मुद्दे मी मांडले, काय काय विषयावर कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली जात असते. आणि आज एक छोटंसं अधिवेशन नागपूरचं झालं, तसं 6 दिवसाचं अधिवेशन होतं, फार मोठं नव्हतं. पण तरी या 6 दिवसातही जेवढे ताकदीनं विषय मांडता येईल तेवढे विषय मी मांडलेले. तांत्रिक भाषा आहे, परंतु 289 प्रस्ताव मी 6 मांडले, 93च्या सूचना 3 मांडल्या, 97च्या सूचना 1 मांडल्या, विशेष उल्लेख 5, औचित्याचे मुद्दे 4 मांडले, 97 एक चर्चा उपस्थित केली आणि 259 जो अंतिम आठवडा प्रस्ताव त्याच्यावर तो मी स्वतः मांडला. म्हणजे जवळपास या अधिवेशनात लक्षवेधी आणि प्रश्नोत्तर नव्हते. या अधिवेशनात सगळ्यात महत्वाचं तरी ते नसतानाही वेगवेगळे डिव्हाइस वापरून मला असं वाटतं महत्वाचे मुद्दे राज्य सरकार समोर उपस्थित केले. त्याप्रमाणे 6 दिवस दररोज पायऱ्यावर आंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणावर केलं. पहिल्याच दिवशी सुरुवात अधिवेशनाची झाली तर मी आपल्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना, बीडची मस्साजोगची घटना आणि परभणीची जी घटना झाली होती, ज्या तरुणाचा मृत्यू झाला होता, हे 2 विषय सुरुवात मी केली. आणि नंतर काय काय झालं महाराष्ट्रात, आता पण काय काय चालू आहे हे मला असं वाटतं आपल्याला सगळं माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मराठवाड्याची 16 नोव्हेंबर 2023 ला राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली होती. त्याच्यात मराठवाड्याच्या विकासाचे मुद्दे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले होते. या विषयावर मी सातत्यानं या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. अजूनही सरकारने याच्यावर फक्त घोषणा सरकारच्या झालेल्या आहे. आणि तसं सरकार भले नवीन जरी असलं तरी मागचं सरकार आणि हे सरकार काय वेगवेगळं अशातला काही भाग नाही. पण तरी मराठवाड्याच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात आता अशी माहिती मिळाली की फक्त सर्वेक्षणासाठी काहीतरी 61 कोटी रुपये आलेले आहेत. पण तो प्रत्यक्षात निवडणुकीच्या काळात जर आपण बघितलं तर विशेषतः भारतीय जनता पार्टीनं मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, मराठवाड्याचे जीवन बदलणार अशा मोठ्या मोठ्या होर्डिंग्स लावल्या होत्या. आता याचा अजून बाजारात तुरी आहे अशा प्रकारची स्थिती आहे. वॉटर ग्रीडला अजून सर्वेक्षणच नाहीये. प्रोजेक्ट काय होणार माहिती नाही आणि काय करायचं याला खर्च किती अजून माहिती नाही. आणि म्हणून हा मुद्दा मी सातत्यानं मांडला. कापूस, तूर, सोयाबीन या विषयाचा सातत्यानं या सभागृहात आणि कांदा, त्याचप्रमाणे बिडकीनमध्ये जे औद्योगिक वसाहत आहे हिचं पुढचं फेज सुरू केलं पाहिजे, कारण आता इथली जागा संपलेली आहे. हाही मुद्दा या बैठकीत मांडला. संभाजीनगर नाव या शहराचं झालेलं आहे, परंतु अजूनही बँका, विमानतळ आणि रेल्वे स्टेशन हे छत्रपती संभाजीनगर नाव इथं लागलेलं नाही अजूनही. हाही मुद्दा मी याच्यात घेतला. कोळी समाजाला जे प्रमाणपत्र मिळत नाही त्याच्याविषयी आवाज उठवलेला आहे. संभाजीनगरची जलवाहिनी तातडीनं पूर्ण करण्याबाबत सुद्धा औचित्याचा मुद्दा मी उपस्थित केला होता. महिला आर्थिक विकास महामंडळात स्टाफला कोणत्याही प्रकारे पगार मिळत नाही त्याचा मुद्दा मांडला. संभाजीनगरची कायदा आणि सुव्यवस्था हा एक मुद्दा मी मांडलेला आहे. मग नागपूर विदर्भाचे सुद्धा काही मुद्दे याच्यामध्ये मांडलेले. विविध ज्या फायनान्सच्या संस्था आहेत संभाजीनगरात, आदर्श, यशस्विनी
मग एक बीडची त्या कुटेंची आहे. या सगळ्या संस्थांनी जवळपास 550 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि जनतेचे पैसे मोठ्या प्रमाणावर अडलेले आहेत. त्याचा एक मुद्दा या सभागृहात उपस्थित केला आहे. संभाजीनगरात स्वस्त धान्य दुकान जे आहे इथं काळा बाजार होतो, त्याचाही मुद्दा या अधिवेशनात मांडलेला आहे. सांगण्याचा मुद्दा की संभाजीनगर आणि मराठवाड्यातले बरेच विषय, हे विषय अधिवेशन जनरली नागपूरमध्ये असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या विषयावर जास्त चर्चा होत असते. मी मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला, नवे मांडले, परंतु सरकार कोणत्याच बाबतीत, कारण राज्य सरकारची आर्थिक स्थिती अतिशय डबघाईला आलेली आहे. 8 लाख कोटीच्या वर राज्याच्या डोक्यावर कर्ज आहे. अजून काही घोषणा सरकारने केल्या आहेत, ज्या घोषणा आहे त्याची अंमलबजावणी अजून बाकी आहे. आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये राज्याने जे पुरवणी मागण्या सादर केल्या, या फक्त नियमित वेतन देणे, एक तांत्रिक बाबीवर खर्च आहे. ऍक्च्युअल विकास कामावर खर्च कुठे याच्यामध्ये आढळले नाही. आणि तेव्हा भले सरकार मोठ्या मेजॉरिटीने आला असेल, बिन खात्याचे मंत्री या सरकारमध्ये होते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सगळ्या ठिकाणी सामोरं जावं लागत होतं. आणि हे आपलं जुनं 2.5 वर्षाचं तुंतुणं वाजून सभागृहाचं काम धकून येत होते. परंतु एकंदर सरकारचा रागरंग पाहता विकास कामे सरकार करू शकेल का नाही शकेल, बिलकुल करू शकणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. राज्याची आर्थिक स्थिती काय ठिकाण्यावर नाही आहे. आणि या सगळ्या विषयात विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवलेला आहे. बऱ्याच जणांना वाटायचं की यांची संख्या कमी आहे, हे करणार काय, कशा पद्धतीनं करणार. परंतु या कमी संख्येमध्ये सुद्धा आम्ही या महाराष्ट्राचा आवाज या अधिवेशनात चांगल्या पद्धतीनं उठविण्याचा प्रयत्न केलेला आहे. दादा, नवीन सरकार आल्यावर लाडकी बहिणींना 2100 रुपयाची घोषणा केली होती, पण आजपासून अशी माहिती झाली की 1500 रुपये भेटणार. हे सरकारची नियत फक्त निवडणूक काढणं होती. निवडणुकीला ही लालूच दाखवलेली आहे. आणि निवडणुकीच्या काळातच 1500च्या ऐवजी 2100 करणार. खरं तर मग या पुरवणी मागण्यात त्यांनी 2100ची व्यवस्था करायला पाहिजे होती. परंतु माझ्या अंदाजानं ते 1500च देतील. त्याचप्रमाणे आता याची स्क्रुटिनी करतील, एखाद्याला कोर्टात पाठवतील आणि ही योजना कशा पद्धतीने अंमलबजावणी होणार नाही हेही बघतील, असं मला एक भीती आहे. म्हणून यांनी ज्या सरकारने 2100 रुपयाची मागणी केली, घोषणा केलेली आहे त्यांच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात, हे 2100 रुपये खऱ्या अर्थानं निवडणूक जिंकल्यानंतर त्या महिन्यापासून त्यांनी द्यायला पाहिजे होतं. परंतु प्रत्यक्षात हे 1500 सुद्धा अजून खात्यात आलेले नाही. मला नाही माहिती का त्यांचा खाजगी दौरा असेल, त्याला आपण काय करू शकतो. मला काही माहिती नाही. छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहे या महाराष्ट्राचे, त्यांच्यावर अन्याय झालेला हे करायचं. मागणी केलेली आहे. हे फक्त क्लेम हा मुद्दा वेगळा. क्लेम तर शिवसेनेची संख्या जास्त आहेच, पण ज्या पद्धतीनं लोकसभेत यांनी विरोधी पक्षनेता मागच्या 2 टर्म दिला नव्हता, इथे देतील की नाही देतील हा आमच्या मनातली शंका आहे. म्हणून आम्ही या बाबतीत सावध पावलं उचलतोय. विरोधी पक्षनेता व्हावा ही भूमिका आमची सगळ्यांची आहेच. जलवाहिनीवर मोठं स्टँड निर्माण झालं, 20 किलोमीटर जलवाहिनीवरून रोड झालेला आहे आणि 19 पाहिलं नाही मागच्या 2 वर्षात. जे विरोधी पक्षालाही पाहिलं नाही, सत्ताधाऱ्यांनाही पाहिलं नाही. तुम्हाला काय वाटतं? ही जबाबदारी विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष याच्यापेक्षा जे तांत्रिकदृष्ट्या काम करतात, कारण खऱ्या अर्थानं पैठण रस्त्याला उशीर झाला
याला कारण जलवाहिनी होती. आणि मग जेवढा उशीर झाला तर जलवाहिनी कुठे आणि रस्ता कुठे सुस्पष्टपणे व्हायला पाहिजे होतं. पण तो जलवाहिनीहून रस्ता हे अतिशय धोकादायक आहे. कारण ही जलवाहिनी हिचं आयुष्य येणाऱ्या 40-50 वर्षाचं आहे. आणि जर एवढं आयुष्य असेल आणि मधल्या काळात एवढी ट्रॅफिक त्याच्यावर जर होणार असेल तर मला वाटत नाही ती तेवढी टिकू शकेल. टिकणं न टिकणं हा पुढचा भाग आहे, परंतु त्या रस्त्यावरून चालणाऱ्याच्या जीविताचा एक प्रश्न सुद्धा याच्या निमित्ताने निर्माण होऊ शकतो. प्रश्न असा आहे, मूर्ती तिथं नेत्यांनी पाहणी केली, मंत्र्यांनी पाहणी केली, न्यायमूर्तींनी पाहणी केली, कुणाच्याच लक्षात नाही आलं 2 वर्ष. आता ज्याची जबाबदारी होती त्यांनी करायला पाहिजे होती, त्यांनी पार पाडली असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर कार्यक्रमात नितीश राणे नायका शेतकऱ्यांनी थेट कांद्याचा हात त्यांना मागणी. कांद्यावरचे केंद्राचं निर्यात शुल्क 20%. मग ते सगळ्यात महत्वाचं आहे. हे जर निर्यात शुल्क हटलं तर मला फक्त कांद्याला भाव मिळू शकेल. आत्ताच्या घडीला कांदा 1000 रुपयावर उतरलेला आहे. भाव जे 3500, 3800, 4000 होतं तो 1000 रुपयावर आलेला आहे. कारण वेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आता आवक निर्माण झालेली. आणि हा कांदा, आता आलेला कांदा हा काही जास्त दिवस टिकू शकत नाही, राहू शकत नाही, कारण तो ओला असतो. उन्हाळी कांदा वेगळा आणि आता आलेला कांदा वेगळा असतो. म्हणून सरकारने जे 20% निर्यात शुल्क ते लवकरात लवकर रद्द झालं तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं हित होऊ शकेल. नाही तर याचा अर्थ कांदा उत्पादक शेतकरी देशोधडी लागतील. पुण्यामध्ये पुन्हा कोणत्या काही नियम लागू झाले, पुन्हा जे पुढे येतात तर बरं आता कुठेतरी असं वाटतं की पुण्यातच नाही, महाराष्ट्रातच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, आपल्या संभाजीनगरात 2 वर्षात जवळपास 80 खून झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे छोट्या छोट्या शहरात हे गुंडागर्दीचं लोण पोहोचलेलं आहे. याला कारण राज्यात जे कोणी बसलेले खुर्चीवर यांचा धाक जनतेच्या गुन्हेगाराच्या मनामध्ये नाहीये. मोठं काम करावं त्याने, छोट्या मोठ्या कामात काय जायचं. क्रीडा विभागात 21 कोटीचा घोटाळा झाला. 11 महिने उलटूनही प्रशासनाला त्याची खबर झाली. प्रशासनाचं नियंत्रण असताना ज्या कामासाठी तो निधी उपलब्ध होता त्या कामाच्याही निविदा काढल्या गेल्या नाही. नेमकं प्रशासनाचं चाललंय काय? ही गंभीर बाब आहे. 21 कोटी रुपये राज्याच्या क्रीडा विभागाच्या खात्यातून परस्पर काढले जातात आणि अधिकाऱ्यांना याचा थांग पत्ता नाही, असं होऊ शकत नाही. मी तर म्हणेल क्रीडा विभागातच मोठ्या प्रमाणावर एक भ्रष्टाचाराचा अड्डा निर्माण झाला आहे. बऱ्याच जणांचं जनतेचं जे लक्ष क्रीडा विभागाकडे नसतं, परंतु मागच्या काळात मी एक सुहास पाटील नावाच्या अधिकाऱ्यांचे बरेच वाभाडे बाहेर काढले, परंतु सरकारने त्याला संरक्षण दिलेलं आहे. आणि आता त्याच्याच अध्यक्षतेखाली मला वाटतं चौकशी समिती नेमली, परंतु याच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याशिवाय असं होऊ शकत नाही, असं मी स्पष्टपणे म्हणेल. कोणी जरी म्हणत असेल की आम्हाला माहिती नव्हतं, माहिती असेल, आता ते उघडकीस झालंय. म्हणून याची पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं एक SIT लावून चौकशी झाली पाहिजे. नाना पटोले मागणी केली की मुंडे यांना मंत्रिमंडळाकडून काढून टाकावं. हे बघ, ज्या पद्धतीनं मस्साजोगची घटना घडली आहे त्याच्यात आरोपी आहे. हे आरोपी कोणाच्या जवळचे आहे तर ते स्पष्टपणे धनंजय मुंडेंच्या जवळचे होऊ लागलेलं आहे. त्यामुळे नाना पटोलेंची मागणीत काही चुकीचं असं मला नाही वाटत. तुम्ही म्हणाला कायदा व्यवस्था सर्व राज्यामध्ये आहे. निवडणुकीच्या पूर्वी राणे सोलापूरमध्ये म्हणाले तुम्ही काही करा, आपला बॉस सागर बनण्यावर बसला आहे. आता हा बॉस तर वर्षावर आला, अजून कायदा व व्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. नाही, आता ज्या पद्धतीनं आता तुम्ही बघा, कल्याणमध्ये, नवी मुंबईमध्ये, पनवेलमध्ये ज्या घटना घडल्या त्या कायदा सुव्यवस्थेचं धिंडोळे निघतंय असंच आहे. आणि सरकार आल्या म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की आता आपलं कोणी काही करू शकत नाही. आपण येणाऱ्या काळात सुद्धा कायदा सुव्यवस्थेचे असेच 3-13
या महाराष्ट्रात वाचतील अशा प्रकारची स्थिती आहे आता. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही पक्षामध्ये समन्वय राहील. समन्वयाची काय करायची? जिथं राज्याचं हित आहे तिथं आम्ही सोबत आहे, जिथं हित नाही तिथं आम्ही विरोधात आहोत. जागवेल नाही. नाही, शहरात स्वच्छतागृह नाही, बऱ्याचशा मूलभूत समस्या आहेत. काल मनपाने प्रस्ताव दिलाय की ते सेंटर उद्यानामध्ये 15 कोटी रुपये खर्च करून ते पाळीव कुत्र्यांसाठी पार्क बनवत आहे. काय करताय? पाळीव कुत्रे जे असतात त्यांच्यासाठी पार्क बनवत आहे 15 कोटी रुपये खर्च करून. आणि शहरात मूलभूत समस्या माणसांसाठीच काही नाहीये आणि ते पाळीव कुत्र्यांसाठी पार्क बनवतात. असं पार्क बनवणं काही चुकीचं असं मला वाटत नाही. शेवटी पाळीव कुत्र्यांना पण जीव आहे ना, त्याच्यामुळे काय त्यांच्यासाठी बनवू नये असं थोडी म्हणता येईल आपल्याला. कारण सगळ्या प्राण्यांना म्हणजे कुत्र्यांना पण जीव आहेच आहे. आता जनतेसाठी सुविधा दिल्या पाहिजे तशा अशा पाळीव प्राण्यांना किंवा कुत्र्यांना सुद्धा जर महापालिका देत असेल तर मला वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण. एका बाजूला ईव्हीएमचं हे होते आणि दुसऱ्या बाजूला आता सरकारनं इलेक्शन कमिशनला आलेली माहिती काहीच इलेक्ट्रॉनिक संदर्भातली माहिती काहीच द्यायची नाही. याच्यावर पक्ष खूप शांत दिसतोय. नाही, आता पक्षाचा काय प्रश्न याच्यात? त्याच्यात शांत म्हणजे काय करायचं? इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातचं बटीक बनलेलं आहे. जे नियम त्याने सांगितलं ते 5% वोटिंग मशीनवरचं काउंटिंग होऊ शकतं. कुठेच परमिशन दिलं नाही त्यांनी. म्हणून काहीतरी काळबेरं आहेच ना. जर तुमचं सत्य आहे विषय तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी समोर येऊ द्याव्या जनतेच्या. नियमच केला जातात, माहिती देतात येणार नाही. त्याच्यावर आवाज उठवू आम्ही. आता सध्या पालकमंत्री पदावर अब्दुल साले आणि सतीश ते गावात करण्यात 20 होणार. आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न, मला काय त्याच्यातलं माहिती नाही. चला ठीक आहे, थँक्यू.